आरव नावाचा एक मुलगा, वय वर्ष 7च्या जवळपास असेल. त्याच्या आजोबांनी त्याला एक छोटंसं आंब्याचं रोप लावायला लावलं. आंब्याचं रोप त्यांनी लावलं आणि बरेच दिवस वाट बघतोय, त्याला पाणी घालतोय, त्याची काळजी घेतोय, खतपाणी घालतोय, सगळं छान काळजी घेतोय. पण त्या रोपाला कुठेही आंबा लागला नाही किंवा कैऱ्या आल्या नाही. आता हा आपला वाट बघतोय, आज झाड लावलं आणि उद्या आंबा लागायला पाहिजे. कारण कुठल्या काळात जगतोय आपण? मॅगी नूडल्स इन्स्टंट का जमाना आहे. आता तो वाट बघतोय. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, महिना झाला बरं का, तरीही झाडाला फळ आलं नाही. मग आता आरवला राग आला बाबा, आणि आरव हातपाय आपटत आपटत आपल्या आजोबांकडे गेला आणि आजोबांना म्हणू लागला, आजोबा, मी 1 महिना झाला, 30 डेज झाले, मी या झाडाची काळजी घेतोय, त्याला पाणी देतोय, हवं तसं खत देतोय, पण तरी पण याला फळ आलं नाही. मला नाही आवडलं बाबा हे. आरवच्या आजोबांना हसू येतं आणि ते त्याला छान समजावून सांगतात की अरे बाळा, निसर्ग हा त्याच्या नियमाप्रमाणे चालतो. माणसाने जरी निसर्गाचे सगळे नियम तोडले असले तरी निसर्ग स्वतःसाठी त्याचे नियम बदलत नाही बरं का. आज जर का बी पेरलं तर उद्या झाड कसं येईल, आणि आज जर झाड लावलंयस तर उद्याच फळ कसं काय येईल. आपल्याला पेशन्स ठेवावे लागतात आणि हा निसर्ग आपल्याला खऱ्या अर्थानं संयम शिकवतो. हळूहळू एखाद्या गोष्टीची निगा राखायची, हळूहळू ती प्रोसेस होते, हळूहळू त्याला फळ येईल, ते झाड वाढेल आणि त्यानंतर हळूहळू त्याला फळ येईल, अशी सगळी प्रोसेस आजोबा त्याला समजावून सांगतात. त्यात आजोबा त्याला त्याचं उदाहरण देतात. बघ आता तुझ्या एवढा मी होतो आणि मी आता म्हातारा झालो, तुझ्यापासून तर माझ्यापर्यंत या ज्या काही फेजमधून मी गेलो त्याला कितीतरी वर्ष लागली ना. मग झाडाला वेळ द्यावा लागतो, म्हणून कुठलीही गोष्ट ही वेळेतच होत असते. त्यामुळे आपण काय करायचं? मग तो म्हणतो की आता आजोबा, आता मी काय करायचं? तर आजोबा सांगतात, तू तुझं काम कर, तू तुझं योग्य, तुझे ड्युटीज तू फॉलो कर आणि फक्त संयम ठेव, पेशन्स ठेव. खूप दिवस पेशन्स ठेवतो आणि काही महिन्यात म्हणा किंवा पुढे हळूहळू ते झाड वाढू लागतं. हळूहळू त्या झाडाची ग्रोथ तो बघतो आणि एक दिवस त्या झाडाला फळ लागतं आणि फळ लागल्यानंतरचा आनंद आरवच्या चेहऱ्यावर बघताना आजोबांना खूप आनंद मिळतो. आणि या एका निसर्गाच्या कृतीतून आरव त्याच्या आयुष्यातला खरा धडा शिकला, तो म्हणजे पेशन्स आणि संयमाचा.